नेहमीप्रमाणे आपल्या आदरणीय शिंदे कुटुंबियाच्या प्रत्येक कुठलंही इलेक्शन असेल तरी त्याचा शुभारंभ या ठिकाणी ओंकारेश्वर नाथाच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीफळ वाढवून या ठिकाणी संपन्न होतो। या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय योगेश बाबा बोबडे यांना विनंती करतो की कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावं। या ठिकाणी सर्वप्रथम सर्व कार्यकर्त्यांनी विनंती आहे कृपया खाली बसून घ्या। या रांजणी ग्रामस्थाचं दैवत ओंकारेश्वरांना नतमस्तक होतो। या ठिकाणी जमलेल्या आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण खाली बसून घ्यावं। कॅमेरावाल्यांना पण विनंती आहे मागच्यांना बघू द्या सगळेजण। नेहमीप्रमाणे आपल्या आदरणीय शिंदे कुटुंबियाच्या प्रत्येक कुठलंही इलेक्शन असेल तरी त्याचा शुभारंभ या ठिकाणी ओंकारेश्वर नाथाच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीफळ वाढवून या ठिकाणी संपन्न होतो। या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय योगेश बाबा बोबडे यांना विनंती करतो की कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावं। या ठिकाणी सर्वप्रथम सर्व कार्यकर्त्यांनी विनंती आहे कृपया खाली बसून घ्या। या रांजणी ग्रामस्थाचं दैवत ओंकारेश्वरांना नतमस्तक होतो। या ठिकाणी जमलेल्या आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण खाली बसून घ्यावं। कॅमेरावाल्यांना पण विनंती आहे मागच्यांना बघू द्या सगळेजण। विक्रम दादांना विनंती आहे आपण पुढे येऊन बसावं। येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं माढा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार या सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते जिल्हा दूध संघाचे चेअरमन आदरणीय रणजित भाई शिंदे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात। आपले सर्वांचे मार्गदर्शक शिवाजीराव सावंत सर या ठिकाणी उपस्थित सर्व विचार मंचावर असणारे सर्वच आदरणीय रयत क्रांती संघटनेचे सुहास पाटील सर, प्रत्येकाचं नाव घेत बसत नाही कारण सर्वच आपण विचार मंचावर आणि विचार मंचाच्या समोर बसणारे आपण सर्वच आदरणीय आहोत। या ठिकाणी काल सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी झालेली आहे आणि पक्षाचे अधिकृत उमेदवार काल जवळपास घोषित झालेले आहेत आणि आज आपण त्यांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेलो आहोत। सर्वप्रथम ज्यांना पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे त्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। या सर्व उमेदवारांच्या पाठीमागं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊजी गोरे, त्याचप्रमाणे आपल्या माढा लोकसभाचे माजी खासदार रणजित सिंहजी नाईक निंबाळकर साहेब, आपल्या तालुक्याचं दैवत आदरणीय बबनदादा, संजय मामा, या सर्वांचे आशीर्वाद आहेत। त्याचबरोबर आपल्या सर्वांची, तुम्ही उपस्थित असणाऱ्या सर्वांची साथ आहे।
त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी या नात्यानं तुमचं सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या या देशामध्ये आज पाहतो आपण, नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून अनेक प्रकारचे बदल आणि विकासाच्या दिशेनं देश चाललेला दिसतोय. या देशाला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील 2047 मध्ये, हा देश महासत्ता व्हावं हे स्वप्न आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी पाहिलेलं आहे. या जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे आपण पदाधिकारी, आपण उमेदवार आहात. त्यामुळं आज या पक्षाकडून ज्या काही योजना होत आहेत, लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, किंवा अनेक योजना या सरकारनं चालू केलेल्या आहेत की ज्याच्या निमित्तानं सामान्यातलं सामान्य कुटुंब आज चांगल्या स्थितीमध्ये येताना दिसतंय. फक्त आपण हे लोकांपर्यंत पोहोचवायला कमी पडतो. या गोष्टी आपण पोहोचवल्या पाहिजेत. आता या ठिकाणी सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण ज्या वेळी मतदान मागण्यासाठी आपण कुठल्या कुटुंबाकडे, कुठल्या व्यक्तीला भेटणार आहोत, त्यांना ह्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत. गेले 30 वर्ष आदरणीय दादांनी सुद्धा या तालुक्याचा विकास करत असताना कधी स्वतःच्या तब्येतीची काळजी केली नाही. परंतु या भागाला पाणी मिळालं पाहिजे, या भागातला शेतकरी उभा राहिला पाहिजे, या भागातले अनेक प्रश्न मिटले पाहिजेत, यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. आज सावंत सर सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा या भागामध्ये एक कारखाना निर्माण करून इथल्या भागातल्या लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. या सर्व मंडळी आज आपल्या बरोबर आहेत. त्यांची कामं तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवणं. सुहास सर आपल्या बरोबर, शेतकऱ्यांचे प्रश्न, ऊस दराचे प्रश्न त्यांनी जनतेचे मांडलेले आहेत. लोकांना कुठेतरी 4 पैसे अधिक मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. अशा सर्व लोकांची कामं आपण लोकांना सांगितली पाहिजेत, पटवून दिली पाहिजेत. नक्कीच त्या लोकांमध्ये मत परिवर्तन आपल्याला करून आपल्याकडे ते मत घेणं शक्य होतं. परंतु त्यासाठी आपल्या सगळ्यांचे प्रयत्न, आपले कष्ट आणि वेळेवर त्यांच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. आणि आपण सर्वजण हे कराल याची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझं प्रास्ताविक संपवतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि येणाऱ्या 5 तारखेपर्यंत कमळ कमळ कमळ, आपल्या सर्व उमेदवारांचं चिन्ह कमळ आहे. त्यामुळं सर्वांपर्यंत हे कमळ चिन्ह पोहोचवा. आपले सर्व उमेदवार आपल्याला निवडून आणायचे आणि आपल्याला रणजित सिंह भैया शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि या तालुक्यातलं झालेलं अतिक्रमण हटवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. आणि नक्कीच तुम्ही साथ द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.